एकनाथ शिंदेंनी केली अमित शहांकडे तक्रार। पुण्यात काल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। महायुतीमध्ये समान निधी वाटप करण्याची शिंदेंनी शहांकडे मागणी केल्याचं समोर। शिवरायांचा अवमान करण्याच्या घटना रोखण्यासाठी कायदा लागू करावा। खासदार उदयनराजेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी। सिनेमॅटिक लिबर्टीमुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची ही मागणी। शिवरायांचं दिल्लीत आणि अरबी समुद्रामध्ये स्मारक व्हावं, खासदार उदयनराजे यांची मागणी। तर स्मारक होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची इथंच कबर खोदली गेली, गृहमंत्री अमित शहांचं औरंगजेबाच्या कबरीवरून वक्तव्य। शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकललं पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। साताऱ्यातील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र। बैठकीत शरद पवार आणि अजित पवार शेजारी शेजारी बसल्याचा व्हिडिओ समोर। संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। एक्स पोस्टवर बकऱ्याचा फोटो पोस्ट करत नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा। राऊतांच्या टीकेला नरेश मस्केंचंही एक्स पोस्टमधून प्रत्युत्तर। सरपंच संतोष देशमुखांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर। संतोष देशमुखांना 4 विशेष हत्यारांनी मारहाण। गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरच्या धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईपचा यात समावेश। प्रकृती सुधारल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय। बीडच्या परळीमध्ये भरवला जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी, तर मुंडेंनी सोडवल्या नागरिकांच्या समस्या। सिंहगड किल्ल्यावर परदेशी पर्यटकाला अपमानास्पद वागणूक। तरुणांकडून पर्यटकाला शिवीगाळ करण्यासाठी जबरदस्ती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। अनन्या बिर्लाकडून अभिनेत्री जान्हवी कपूरला लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट। जान्हवीच्या आलिशान जांभळ्या लॅम्बोर्गिनीचा व्हिडिओ व्हायरल। 5 कोटींची कार गिफ्ट देण्याचं कारण नेमकं काय? बॉलिवूडमध्ये रंगली चर्चा।